नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी मिलिंद सुरेश पवार तुमचं स्वागत करतो. मी के वाघ शैक्षणिक संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय काकासाहेब नगर रानवड तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असून माझा विषय आहे भूगोल. या विषयात मी प्रयत्न केलेले आहेत. तर मागच्या घटकापासून पुढे सुरू करत असताना आपण बघणार आहोत घटक नंबर 3. घटक क्रमांक 3 हा भारताचा प्रादेशिक भूगोल या विषयातील असून हा विषय आपण TYBA या वर्गासाठी सामान्य पेपर 3 म्हणून घेतलेला आहे. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार हा विषय आपण समाविष्ट केलेला आहे. आणि घटक नंबर 3 किंवा घटक क्रमांक 3 मध्ये आपण बघणार आहोत नदी प्रणाली. तर उत्तर भारतीय नद्या आणि दक्षिण भारतीय नद्या किंवा द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरील नद्या आणि हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या सामान्यतः असं विभाजन भारतातील नद्यांचं हे करण्यात येतं. त्यातल्या त्यात अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या असाही प्रमुख प्रकारात ही विभागणी करण्यात येत असते. तर त्यापैकी आज आपण हिमालय पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्यांपैकी सर्वात महत्त्वाची जी नदी आहे गंगा नदी, तर या गंगा नदी संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. बघा, MPSC UPSC ला जनरली या नदी प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारण्यात येतात. तर आपण सुरुवात करूया गंगा नदी प्रणाली. तर गंगा नदी प्रणालीचा विस्तार हा एकूण 4 देशांमध्ये आहे. त्यात भारत, तिबेट, नेपाळ आणि बांगलादेश या देशांचा समावेश होतो. दुसरा मुद्दा आहे भारतातील गंगा नदी प्रणाली ही सर्वात मोठी म्हणजेच विस्तृत अशी नदी प्रणाली आहे. तिसरा मुद्दा आहे गंगा नदी प्रणालीने भारताचे 1/4 क्षेत्रफळ व्यापलेले आहे. बघा, भारताच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर 32,87,263 चौरस किलोमीटर ते असून म्हणजे जवळजवळ 8 लाख बरोबर 1/4 म्हणजे 8 लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ या नदीने व्यापलेलं आहे, या नदी प्रणालीने व्यापलेलं आहे. या नदीची जी लांबी आहे ती आहे 2510 किलोमीटर इतकी. या नदी खोऱ्याचा जो विस्तार आहे तर तो या राज्यांमध्ये आढळतो. मुख्यत्वे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, हरियाणा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल व दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश यामध्ये या नदी प्रणालीचा विस्तार आढळतो. म्हणजेच मुख्य गंगा नदी जरी या सगळ्या राज्यांमधून वाहत नसली तरी त्या नदीस येऊन मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की नदी प्रणाली म्हणजे एक मुख्य नदी आणि तिच्या सर्व उपनद्या, त्या उपनद्यांच्या उपनद्या, ओढे, नाले या सर्वांचा समावेश हा त्या नदी प्रणालीमध्ये होत असतो. ह्या नदी प्रणाली जलविभाजकांनी विभागलेल्या असतात. तर थोडक्यात या नदी प्रणालीचा विस्तार हा या राज्यांमध्ये आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशात आढळतो. यानंतर दुसरा मुद्दा आहे या नदी खोऱ्याच्या सीमा उत्तरेकडे हिमालय पर्वत, पूर्वेस ब्रह्मपुत्रेचे कटक, दक्षिणेस छोटा नागपूरचे पठार व विंध्य पर्वत, पश्चिमेस अरवली पर्वत यांनी निश्चित केलेल्या आहेत. भारताचा नकाशा जर तुम्हाला आठवत असेल, प्राकृतिक नकाशा किंवा पॉलिटिकल नकाशा म्हणजे राजकीय नकाशा, या दोन्ही नकाशांचा तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला हे चित्र स्पष्टपणे समोर उभं राहील की या नदी खोऱ्याचा विस्तार हा उत्तरेकडे हिमालय पर्वत, पूर्वेस ब्रह्मपुत्रेचे कटक आणि दक्षिणेस छोटा नागपूरचं पठार व विंध्य पर्वत, त्याबरोबरच पश्चिमेस अरवली पर्वत यांनी या नदीच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे या नदी खोऱ्याने 8,61,452 चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ व्यापलेले आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की 1/4 पेक्षा जास्त क्षेत्रफळ या नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. या नदीचा उगम
गंगा नदीचा उगम हा समुद्र सपाटीपासून 7010 मीटर उंचीवर होतो. किती? तर 7010 मीटर उंचीवर गोमुख जवळील गंगोत्री हिमनदीतून होतो. आणि हे ठिकाण कुठं आहे? तर उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यात हे ठिकाण स्थित आहे, जिथून गंगा नदीचा उगम होतो. उगमस्थानापासून देवप्रयागपर्यंत, बरोबर, उगमस्थानापासून म्हणजे गोमुखपासून, गंगोत्री हिमनदीपासून देवप्रयागपर्यंत या नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भागीरथी या नावाने या नदीस ओळखले. देवप्रयागजवळ अलकनंदा व भागीरथी या दोन जलप्रवाहांच्या समांतर प्रवाहास काय म्हटलं जातं? गंगा असं म्हटलं जातं किंवा संबोधलं जातं. बरोबर. पुढचा मुद्दा आहे, गंगेचा सुरुवातीचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतो व नंतर मिर्झापूरपर्यंत दक्षिण पूर्वेकडे वाहतो. तर बिहारच्या मैदानी प्रदेशात गंगा कुठे वाहते? तर पूर्व दिशेस वाहते. राजमहाल टेकड्यांजवळ ती पुन्हा कुठे वाहते? दक्षिण पूर्व दिशेस वाहते. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात काही अंतर वाहिल्यानंतर ही नदी कुठे शिरते किंवा कुठे प्रवेश करते? तर बांगलादेशात प्रवेश करते. तत्पूर्वी हिच्या दोन शाखा तयार होतात. एक कोणती? हुगळी आणि दुसरी पद्मा. बरोबर. तर या नदीचा ही नदी कुठून कशा प्रकारे वाहते हे आपण ढोबळमानाने बघितलेलं आहे. आणि हिच्या ज्या वितरिका तयार होतात, वितरिका का तयार होतात? तर नदी ही वाहत असताना जेव्हा ती संथ गतीने वाहायला सुरुवात करते, आणि संथ गतीने कधी वाहते? जेव्हा तो मैदानी प्रदेश असतो आणि ज्याला उतार खूप कमी असतो, अशा वेळेस ती तिच्या पात्रातच गाळाचं संचयन करते, ज्यामुळे वाहत्या पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो आणि ज्यामुळे अनेक वितरिकांमध्ये ती मुख्य नदी विभागली जाते. तर गंगेच्या ह्या दोन मुख्य वितरिका आहेत, ती हुगळी आणि दुसरी पद्मा. तर हुगळी ही भारतातील शाखा असून ती कोलकाता शहराजवळ वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. याचा अर्थ काय? पद्मा ही बांगलादेशमध्ये आहे, म्हणजेच हुगळी ही मुख्य शाखा आहे. तर बांगलादेशात या नदीच्या दुसऱ्या शाखेस, वितरिकेस पद्मा व मेघना या नावांनी ओळखतात. बऱ्याच वेळेस MPSC UPSCला विचारलं जात असतं, तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. तर कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी हे असं सुटसुटीत पद्धतीने आपणासमोर सादर करत आहे. पुढचा मुद्दा आहे, गंगा नदीने तिच्या मुखाशी विस्तीर्ण अशा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली असून यास सुंदरबन या नावाने ओळखले जाते. या प्रदेशात सुंदरी नावाच्या खारफुटीच्या वनांचे प्राबल्य अधिक असल्याने हा प्रदेश सुंदरबन या नावाने ओळखला जातो. बरोबर. तर ही जंगलं कशी आहेत? खारफुटीची आहेत. सुंदरबन वाघांसाठी प्रसिद्ध आहे, खेकड्यांसाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहे. तर थोडक्यात त्रिभुज प्रदेशाला इंग्रजीमध्ये डेल्टा असं म्हणतात. ग्रीक लेटर डेल्टापासून आकार तसा असल्या कारणास्तव त्रिभुज प्रदेशाला हे नाव दिलेलं आहे किंवा डेल्टा असं नाव दिलेलं आहे. तर थोडक्यात गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशास किंवा डेल्टास काय म्हटलं जातं? सुंदरबन या नावाने ओळखलं जातं. खारफुटीची जंगलं आहेत, त्यांना मँग्रोव्ह फॉरेस्ट असं सुद्धा. पुढचा मुद्दा आहे, सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्षाच्या पायाच्या आकाराप्रमाणे असल्याने त्यास बर्ड फूट डेल्टा असं म्हणतात. बरोबर. डेल्टाचे वेगवेगळे प्रकार असतात, त्रिभुज प्रदेशाचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यापैकीच बर्ड फूट, बरोबर, पक्षाचा पाय ज्याप्रमाणे असतो की त्याची बोटं एका मुख्य याच्यापासून असतात, तर अशा पद्धतीने तो डेल्टा असतो, म्हणून याला बर्ड फूट डेल्टा असं म्हटलं जात असतं. पुढचा मुद्दा आहे, गंगा नदी प्रवाहाची निर्मिती खालील 5 प्रवाहांच्या एकत्रित येण्यातून झाली आहे. तर पहिला जो प्रवाह आहे तो देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्यांच्या संगमानंतर तयार झालेला आहे. तर दुसरा जो प्रवाह आहे तो रुद्रप्रयाग येथे मंदाकिनी आणि अलकनंदा या 2 नद्यांच्या संगमापासून तयार झालेला आहे. तर तिसरा जो प्रवाह आहे तो नंदप्रयाग येथे, ही ठिकाणं आहेत पहिल्यांदा दिलेली, नंदप्रयाग येथे मंदाकिनी आणि अलकनंदा या 2 नद्यांच्या संगमातून तयार झालेला आहे. चौथा जो प्रवाह आहे तो कर्णप्रयाग येथे पिंडार आणि अलकनंदा या 2 नद्यांच्या संगमातून तयार झालेला आहे. आणि शेवटचा जो आहे तो विष्णुप्रयाग येथे धौलीगंगा आणि अलकनंदा या 2 नद्यांच्या प्रवाहापासून तयार झालेला आहे. आणि मग इथून पुढे गंगा असं म्हणून याला ओळखलं जात असतं.
तर थोडक्यात इथे बघा, कॉमन जी अलकनंदा ही सर्व 5ही ठिकाणी कॉमन आहे. बदल फक्त होतोय तो भागीरथी, मंदाकिनी, नंदाकिनी, पिंडार आणि धौलीगंगा येथे. हे साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. भागीरथी हे नाव एका स्त्रीचं आहे अशा पद्धतीने ते डिपिक्ट होतं. अलकनंदा हे पण तसंच आहे, नंदाकिनी, पिंडार, धौलीगंगा. तर थोडक्यात अशा प्रकारे मंदा, नंदा हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. भागीरथी हे नाव आहे आपल्याला कॉमन आहे ते भारतीयांसाठी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे देवप्रयाग, रुद्रप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग आणि विष्णुप्रयाग ही सगळी देव, रुद्र, नंद, कर्ण बरोबर आणि विष्णू. देव, विष्णू बरोबर पहिलं तुम्ही लक्षात ठेवू शकता देव, शेवटचं लक्षात ठेवू शकता तुम्ही विष्णू. रुद्र महादेवाला आपण रुद्र म्हणतो, हनुमंताला आपण रुद्र म्हणतो. तर या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. नंद आणि कर्ण. कर्ण महाभारतात होता, श्रीकृष्ण महाभारतात होते, नंद राजा. म्हणजे या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते कोलॅबोरेशन करू शकतात की ज्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार. मुद्दा आहे गंगेच्या मुख्य उपनद्या. बघा, गंगेच्या मुख्य उपनद्यांपैकी सर्वात महत्त्वाची आहे यमुना. यमुना ही गंगेची उजव्या तीरावरील महत्त्वाची उपनदी आहे. बंदरपुंछ पर्वतरांगेत यमुनोत्री हिमनदीतून यमुनेचा उगम होतो. अलाहाबाद जवळ यमुना गंगेस येऊन मिळते, उत्तर प्रदेशमध्ये. यमुनेच्या उजव्या तीरावरील प्रमुख उपनद्या पुढील प्रमाणे आहेत: टोन, चंबळ, सिंध, बेतवा आणि केन. यमुनेच्या डाव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत हिंडन, शारदा, वरुणा, गिरी. या यमुना नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळेस यावर MPSC UPSCला सुद्धा प्रश्न विचारला जात असतो की आपल्याला गंगेच्या उपनद्या माहीत असतात पण यमुनेच्या उपनद्या उजव्या आणि डाव्या तीरावरच्या तर आपल्याला अजिबातच माहिती नसतात. यानंतर पुढची जी नदी आहे ती आहे चंबळ. पहिला मुद्दा आहे विंध्य पर्वतात महू शहराजवळ मध्य प्रदेशात चंबळ नदीचा उगम होतो. कुठे होतो? तर महू हे ठिकाण आहे मध्य प्रदेशात, तिथे चंबळ नदीचा उगम होतो. पुढचा मुद्दा आहे उत्तर प्रदेशातील इटावह जिल्ह्यात ही नदी यमुना नदीस मिळते, म्हणजे ही दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जाते. ओके, बनास, काली सिंध आणि पार्वती या चंबळच्या उपनद्या आहेत. पुढची नदी आहे रामगंगा. गंगेची डाव्या तीरावरील उपनदी असलेली रामगंगा नदी उत्तराखंड राज्यातील नैनिताल शहराजवळ कुमाऊ हिमालयात उगम पावते. हिमालयाचे हे प्रकार पाडले जातात की जम्मू काश्मीरमधील हिमालय, पंजाब हिमालय, नेपाळ हिमालय, कुमाऊ हिमालय बरोबर. तर असे हे जे हिमालयाचे प्रकार आहेत त्यापैकी हा एक आहे, प्रादेशिक प्रकार आहे ते. तर कुमाऊ हिमालयात ही नदी काय होते? उगम पावते. पुढचा आहे उत्तर प्रदेशातील कनौज जवळ गंगेच्या मैदानी प्रदेशातून ही नदी वाहण्यास सुरुवात करते बरोबर. उत्तर प्रदेशातील कनौज जवळ गंगेच्या मैदानी प्रदेशातून रामगंगा करते. यानंतर पुढची नदी आहे गोमती. गोमती ही गंगेच्या डाव्या तीरावरील उपनदी असून उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील गोमत ताल येथे हिचा उगम होतो. कुठे होतो? गोमत ताल येथे गोमतीचा उगम होतो. लखनौ, जौनपूर शहरांजवळून वाहत येऊन ही नदी कुठे? उत्तर प्रदेशातील गाजीपूर जवळ गंगेस मिळते. पुढची नदी आहे घागरा. घागरा ही गंगेची डाव्या तीरावरील उपनदी आहे. तर या नदीचा उगम हा तिबेटमधील मापचा चुंग हिमनदीतून होतो. कुठून? तर मापचा चुंग या हिमनदीतून घागरा नदीचा उगम होतो. नेपाळमध्ये या नदीस कर्नाली म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि भारतात हिला घागरा म्हणून ओळखतात. ही नदी गंगेस छप्रा या ठिकाणी येऊन मिळते. छप्रा हे ठिकाण भारतात आहे. तर सारदा व राप्ती या घागरेच्या काय आहेत? त्यानंतर पुढची नदी आहे सारदा. सारदा ही घागरा नदीची उपनदी आहे. या नदीचा उगम नेपाळ हिमालयात मिलान नावाच्या हिमनदीतून होतो. कुठून? मिलान. तर मिलान ही एक प्रसिद्ध अशी हिमनदी आहे. त्याच्यानंतर हिस्पार ही सुद्धा एक महत्त्वाची अशी हिमनदी आहे. तर ही नदी भारत नेपाळच्या सीमेवरून वाहते. कोणती नदी? सारदा नदी. या नदीस काली, सारदा, खेरी, चौका इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. ही स्थानिक नावं आहेत आणि या स्थानिक नावांनी या नदीस ओळखलं जात असतं. त्यानंतर पुढची नदी आहे गंडक. ही गंगेची डाव्या तीरावरील उपनदी आहे. नेपाळमधील ग्रेटर हिमालय रांगातून या म्हणजेच गंडक नदीचा उगम होतो. नेपाळमध्येच
या नदीस कल्याणी या नावाने ओळखले जाते. बघा, वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी नद्यांना ओळखलं जातं. त्यापैकी गंडक नदीस नेपाळमध्ये कल्याणी या नावाने ओळखले जाते, तर बिहारमधील पटना शहराजवळ गंगेस येऊन मिळते. त्यानंतर आहे कोसी नदी. ही गंगेची डाव्या तीरावरील उपनदी आहे. 7 जलप्रवाहांच्या संगमातून या नदीची निर्मिती होते. ते पुढील प्रमाणे, म्हणून या नदीला सप्तकोसी असं सुद्धा म्हटलं जातं. तर 7 आहेत म्हणून बघा, पहिले आहे सूतकोसी, तांबाकोसी, तलखा, दूधकोसी, बोटिया कोसी, अरुण आणि तांबर. म्हणून या नदीस काय म्हटलं जातं, मी तुम्हाला सांगितलं याप्रमाणे, या नदीस सप्तकोसी असंही म्हणतात. 7 जलप्रवाहांच्या संगमातून तुमार, अरुण व सूर्यकोसी नावाचे 3 जलप्रवाह तयार होतात आणि या त्रिवेणी ठिकाणी या 3 जलप्रवाहांच्या संगमातून कोणती नदी तयार होते किंवा कोणती नदी ओळखलं जातं तिला, तर कोसी नदी म्हणून ओळखलं जातं. कोसी नदीस पावसाळ्यातील पूरस्थिती व प्रवाह मार्ग बदलण्याच्या सवयीमुळे, ज्यामुळे जीवित व मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होते, म्हणून या नदीला बिहारची म्हणतात, कारण मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. त्यानंतर आहे दामोदर नदी. छोटा नागपूर पठारावर ही नदी उगम पावते. झारखंड पठारावरून पूर्वेकडे खचदरीतून ही नदी वाहते. बरोबर, खचदरीतून, बरोबर, जिथे 2 भूभाग एकमेकापासून लांब सरकल्यामुळे खचदरी निर्माण होते आणि त्या खचदरीतून ही नदी वाहते. फुलटाजवळ उजव्या बाजूने हुगळी या गंगेच्या मुख्य वितरिकेस दामोदर नदी येऊन मिळते. आणि बाराकार ही दामोदरची मुख्य उपनदी आहे. बरोबर, बाराकार ही नदी काय आहे, दामोदर या नदीची मुख्य उपनदी आहे. अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये गंगा व तिच्या उपनद्यांची माहिती आपण बघितलेली आहे. आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. तुम्ही व्यवस्थित रीतीने याचा अभ्यास करा, परीक्षेत यश मिळवा. MPSC UPSC साठी सुद्धा हा माझा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.